थाने पुलिस को एक ईमेल मिला है कि थाने के सिनागॉग चौक में यहूदियों की पूजा स्थल में बम रखा गया है। यह बात सामने आई है कि प्रार्थना स्थल के प्रशासन को एक अज्ञात मेल से धमकी दी गई है। घटना की गंभीरता को देखते हुए पुलिस ने सुरक्षा व्यवस्था को लेकर सतर्क रहने के निर्देश दिए हैं। थाने पुलिस ने सभी सड़कों को यातायात के लिए बंद कर दिया है। थाने पुलिस का सर्च ऑपरेशन शुरू हो गया है और घटनास्थल पर भारी पुलिस बल तैनात किया गया है। गुरुवार को करीब 1:30 बजे पूजा स्थल के प्रशासन को अज्ञात धमकी भरा मेल मिला। मेल में दावा किया गया है कि एक बड़ी दुर्घटना होगी। सिनागॉग चौक थाने की एक व्यस्त सड़क में से है। मेल मिलने के बाद संबंधित पूजा स्थल के कर्मचारियों ने तुरंत पुलिस को सूचना की। जांच जारी है और अब तक कुछ पता नहीं चल पाया है। ईमेल मिलते ही तुरंत उस जगह पर सर्च ऑपरेशन चलाया गया जहां आरोपियों ने बम रखने का दावा किया था, लेकिन इस सर्च ऑपरेशन में अभी तक कुछ भी आपत्तिजनक नहीं मिला है। इस मामले में पुलिस की ओर से जांच शुरू कर दी गई है। थाने पुलिस इस बात की जांच कर रही है कि ईमेल किसने भेजा है और आखिरकार इसका मकसद क्या था। पोलीस स्टेशन नौपाडा हद्दीतील सिनेगॉग मध्ये धमकीचा ईमेल आल्याबाबतची माहिती आज 12:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी मिळाली। त्या माहितीनुसार पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी आम्ही स्वतः सिनेगॉगच्या ठिकाणी भेट दिली। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सिनेगॉग मधील सर्व स्टाफ तो बाहेर काढण्यात आला। सिनेगॉगच्या जवळचा परिसर हा रिकामा करण्यात आला। समोरचा रस्ता हा थांबवून ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आला। त्यानंतर त्या ईमेलची पाहणी करून त्या पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी कलम 505 कलम 506 भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीडीडीएसची तपासणी करण्यात आली। बीडीडीएसच्या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश वस्तू किंवा स्फोटक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आलेला नाहीये। तरीही अजून तपासणी सुरू आहे। आम्ही सिनेगॉगच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत। सर, आपल्याला किती वाजता याची संपूर्ण माहिती मिळाली आणि हा मेल नेमका कुठून आला होता, काय त्याची अजून चौकशी झालेली आहे? याबाबतची माहिती 12:30 वाजता आलेली आहे। मेल बाबतच्या संबंधाने तपास सुरू आहे। मेल मध्ये काय लिहिलेलं होतं, आपल्याला असं विषय काय? या ठिकाणी धमकीचा मेसेज होता। त्याबाबत तपास सुरू असल्यामुळे त्याबाबतच्या जास्त बाबी डिस्क्लोज करणे या ठिकाणी अशा प्रकारे काही घातपात घडू शकतो का किंवा हे पोलिसांचा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होता का या मेलद्वारे? लक्ष तपास झाल्यानंतर आपण याबाबत निश्चित आपण बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी केलेली आहे। कोणत्याही प्रकारे बॉम्ब सदृश वस्तू मिळून आली नाही त्याबाबतचं प्रमाणपत्र आम्हाला प्राप्त झाले। बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात येणार का? अजून देखील बंदोबस्त? हो, बंदोबस्त आपण यापूर्वी ठेवलेला आहे आणि यानंतर पण आपण एक विशेष दक्षता घेणार। मेल कोणाच्या नावाने आलेला, कुठून आलेला याची काय माहिती? तो तपासाचा भाग आहे। त्याच्या दृष्टिकोनातून डिस्क्लोज करणं आपण कशी घेत आहे या दृष्टिकोनातून आमची वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे सिनेगॉग तसेच इतर व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत, मर्मस्थळ संवेदनशील आहेत, त्या ठिकाणी रेग्युलर आपण तपासणी करत असतो। अशीच तपासणी आपण नवीन वर्षाच्या अनुषंगाने बीडीडीएस मार्फत सुरू ठेवणार आहोत। साध्या वेशामध्ये सुद्धा आमचा बंदोबस्त सुरू आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही तपासणी सर्व्हेलन्स राहील याची दक्षता घेत आहोत। तसंच गोपनीय यंत्रणा सतर्क करून जास्तीत जास्त माहिती आम्ही प्राप्त करत आहोत। प्रसार माध्यमातील बांधवांना पण विनंती आहे, आपल्याला अशा काही माहिती आल्या, इनपुट्स आले तर कृपया पोलीस स्टेशनशी किंवा तर आमच्याशी संपर्क करा। रस्ते बंद करण्यात आले, गजबजलेले शहर आहे, त्यामुळे अगदी बरोबर। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपण ट्रॅफिक डायव्हर्जन केलेलं होतं। चुकून काही घटना घडली, इजा होऊ नये या दृष्टिकोनातून मात्र आता थोड्याच वेळात ट्रॅफिक सुरळीत येणार का या संदर्भात? या तपासात आणखी काय टीम नेमण्यात येणार का? तपास सुरू आहे। सायबर सेल, क्राईम ब्रांचचे सायबर सेल, पोलीस स्टेशनचा आमचे सायबर मध्ये एक्सपर्ट असणारे अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून तपास सुरू आहे।